भाग जो आहे तो म्हणजे सकाळी जो मला प्रश्न विचारला आपण की 36,000 कंपन्या या महाराष्ट्रातनं निघून गेल्यात अशा पद्धतीचा एक फेक नरेटिव्ह सेट करण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत. तर त्या प्रश्नापासून मी सुरुवात करतो की अशा पद्धतीची कुठचीही नोंद ही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे नाही. परंतु आपण विचारलेला प्रश्न आणि केंद्र शासनाने दिलेलं उत्तर हे खरं आहे असं मानून आजच मी याची इन्क्वायरी करण्याचे आदेश दिलेले आहेत. पुढच्या एका दिवसामध्ये याची सविस्तर माहिती आमच्याकडे येईल आणि ती माहिती आल्यानंतर मी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती काय आहे ही आपल्या समोर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडेल. दुसरा एक महत्वाचा विषय तो म्हणजे पुणे येथील चाकण भागातील 20 कंपन्या त्या दुसरीकडे स्थलांतरित झाल्या अशा पद्धतीचा गाजावाजा कालपासून आमचे युबीटीची काही लोक करतायत. एक 5-6 महिने गेल्यानंतर त्यांना अशी माझी आठवण येत असते. परंतु चाकण मधली एकही कंपनी कुठेही बाहेर गेलेली नाही. 20 कंपन्यांपैकी 4 कंपन्या ह्या MIDCच्या हद्दीतल्या आहेत, 14 कंपन्या ह्या MIDCच्या बाहेरच्या हद्दीतल्या आहेत. त्याच्यातल्या काही लोकांनी खंडाळा परिसरामध्ये एक्सपान्शन साठी हा पुन्हा एकदा शब्द प्रयोग करतोय, एक्सपान्शन साठी जागा मागितलेली आहे. याचा अर्थ चाकण मधली कुठची इंडस्ट्री बंद झाली असं होत नाही. चाकण मध्ये त्यांनी चांगला उद्योग केल्यामुळे त्यांना अजून मोठा टर्नओव्हर करायचा आहे आणि त्याच्यासाठी जी आवश्यक जागा पाहिजे त्याची मागणी त्यांनी आमच्याकडे केलेली आहे. त्याच्यामुळे 36,000 उद्योगांच्या बाबतीमध्ये जे आमच्याकडे कुठेही तपासून आज सापडलेलं नाही त्याची एक दिवसामध्ये आम्ही माहिती घेऊ, महाराष्ट्राच्या जनतेला पत्रकारांमार्फत सांगू आणि चाकणच्या बाबतीमध्ये 20 कंपन्यांचा जो प्रश्न होता त्याचा मी सविस्तर खुलासा केलेला आहे. चाकणच्या बाबतीमध्ये कुठेही इंडस्ट्री बाहेर जाण्याचा प्रश्न येत नाही. उलट चाकणमध्ये ज्या इंडस्ट्री आहेत त्यातलं इन्फ्रास्ट्रक्चर करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय आणि चाकण MIDCचं पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर हे 2027 डिसेंबर पर्यंत आम्ही पूर्ण करू अशा पद्धतीचं देखील नियोजन आम्ही केलेलं आहे. जरी आज चंद्रपूरमध्ये असलो तरी देखील या बातम्या चालू आहेत म्हणून मला सांगणं भाग पडलं. आणि पुण्याच्या हिंजेवाडी मधला देखील जो काही फेक नरेटिव्ह आहे तो देखील खोटा आहे. राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा असताना त्यांनी निर्णय घेतलेला आहे. तिथला 600 कोटीचा पूल हा मंजूर झालेला आहे. TDR मध्ये कन्वर्ट करून याचं काम देखील लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभाग सुरू करणार आहे. हा मुद्दा झाला सकाळी तुम्ही विचारलेला प्रश्नाचा मनोज जरांगे यांची. मी एकदा त्यांच्याशी चर्चा केली, त्याच्यानंतर मी 3-4 दिवस दौऱ्यावर आहे. मी ते देखील सांगितलं की त्याच्यामध्ये जर काय अनियमितता असेल, काहीतरी घडलं असेल तर त्याच्यातनं आम्ही मार्ग काढू ना. मराठा आरक्षण देण्यासंदर्भात सर्वात पहिलं पाऊल जर कोणी उचललं असेल तर ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी उचललं. त्यांनी मराठा समाजाला ओबीसीचं काही न हलता जे काय देता येईल ते देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजींनी देखील देण्याचा प्रयत्न केलाय, देण्याचा प्रयत्न करतायत. परंतु मनोज दादांचा असा गैरसमज का झालाय किंवा कोण करून देतंय हे मला त्यांना विचारूनच आपल्याशी बोलावं लागेल. परंतु आम्ही मनोज जरांगे पाटलांचा गैरसमज नक्की दूर करू आणि आम्ही किती हजार लोकांना प्रमाणपत्र दिलेली आहेत आणि किती रिजेक्ट झालेली आहेत किंवा कशामुळे झालेली आहे हा अहवाल देऊ. गेला त्यांच्या सरकारकडनं काय अपेक्षा आहे. अभिनेत्री उषा चव्हाण ना, मी काल असं स्टेटमेंट ऑलरेडी केलंय. मी 2 दिवस मुंबईमध्ये नसल्यामुळं, दौऱ्यावर असल्यामुळं मी त्यांच्याशी बोलू शकलो नाही. पण मी स्वतः उषाताई चव्हाणांशी चर्चा करणार आहे. त्यांना सरकारकडनं काय अपेक्षित आहे हे मी चर्चा करणार आहे आणि त्यांची जी काही शंका असेल, त्यांची जी काही नाराजी असेल ती आम्ही नक्की दूर करू.